AI बेस्ड फार्मिंग आविष्कार नव्हे तर एक नवी संधी. हां, आजच्या काळामध्ये सुद्धा AI बेस्ड फार्मिंग ही किती महत्त्वाची आहे मी तुम्हाला समजवू इच्छितो. कारण की आज आपण कृषीप्रधान देश आपल्या देशाला म्हणतो, भारत देशाला म्हणतो. पण त्या देशामध्ये सुद्धा वातावरण कधी चेंज होऊन जातं, कधी आपली ऋतू कोणत्या ऋतूमध्ये आपण कोणतं पीक लावायला पाहिजे ह्या साधारणच्या गोष्टीसुद्धा आपल्याला कळत नाही आहेत. आणि त्याच्यामुळेच आपला शेतकरी राजा आत्महत्या करत आहे. ह्या आत्महत्याला थांबवायचे आपल्याला आणि आपल्या शेतीला एक नवी दिशा दाखवायची, एक नवी आशा दाखवायची आहे. आणि ती म्हणून मी घेऊन आलेलो आहे AI बेस्ड फार्मिंग. AI बेस्ड फार्मिंग एक असा एक ॲप आणणार आहे मी की त्या ॲपमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी की कसं आपलं जे काही डेटा असणार त्या डेटाने आपण प्रिडिक्ट करू शकतो की आपली शेती कोणत्या दिशेने वाढेल आणि एक सुंदर रस्ता दिसेल आपल्याला की आपल्या शेतीमध्ये कीटक लागणार नाही, आपल्या शेतीमध्ये पाणी वाया जाणार नाही, आपल्या शेतीमध्ये जास्त लेबर लागणार नाही, जास्त पैसा लागणार नाही आणि आपली शेती एकदम सुरळीतपणे एक नवी दिशा नाही तर एक नवीन सूर्यास्त नाही तर सूर्योदय होईल. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला घेऊन येतो आहे आणि एक थोडक्यात 2 मिनटात सांगतो आहे की कसं आपण एक ड्रोन असतं की ते ड्रोन फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करत नाही तर ते सांगतं की तुमच्या शेतीमध्ये किती मॉइश्चर आहे, किती ह्युमिडिटी, किती pH आहे, किती टेम्परेचर आहे. आणि त्याच्याने तुम्ही अनुमान लावू शकतात की तुमच्या शेतीमध्ये काय काय हवं आहे, जसं की पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स, त्याचं वॉटर किती हवं आहे, या सगळ्या साधारणशा गोष्टी ज्या आपण अनुमान लावून देत असतो आपल्या शेतीला की हे पीक लावून बघू, हे खाद्यपदार्थ हे फर्टिलायझर मारून बघू तर पाहूया की आपल्या शेतीमध्ये काय येतं. पण जर का हीच गोष्ट तुम्हाला एक ॲप एक डेटा ॲनालिसिस करून सण एक प्रिडिक्टेड व्हॅल्यू म्हणून देते तुम्हाला, तर ती लाख पटीने तुमच्या अनुमान लावलेल्या गोष्टीतून चांगली असते. ती तुम्हाला मातीची टेस्टिंगनी सांगते की तुमच्या जमिनीला कोणतं पीक हवं आहे, तुमच्या ऋतूला बघून सांगते की तुम्हाला किती पाणी सोडायचं आहे आणि तुमच्या हवामानाला बघून सांगते की तुम्हाला कधी पीक कापायचं आहे. या साधारणशा गोष्टी तुम्हाला लक्षात असायला पाहिजेत आणि जे तुम्हाला AI बेस्ड फार्मिंग सांगणार आहे, जी ड्रोननी ही माहिती कॅप्चर करणार आणि AI जो ॲप आहे, जो क्लाउड आहे त्याला पाठवणार आणि तिकडनं एक ॲल्गोरिथममध्ये एक डेटा बनणार आणि तो तुम्हाला एक उत्तर देणार. किती सोपं झाली ही गोष्ट. सोपं म्हणायला तेवढं सोपं नाही आहे, करायला कठीण आहे. गव्हर्नमेंटने याच्यामध्ये उपक्रम लावायला पाहिजे आणि एक फंड रेस करायला पाहिजे. तेव्हा जाऊन हा उपक्रम एक नवी संधी बनू शकतो आणि एक नवी दिशा दाखवू शकतो. तर म्हणूनच मी म्हणतोय नव्या भारतची नवीन पहिचान AI दाखवू शकते आपल्याला एक प्रगतीची दिशा. तर हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि AI बेस्ड फार्मिंग आणि AI बेस्ड लर्निंग शेतीमध्ये का गरजेची आहे या सगळ्या लोकांना समजावून सांगूया आणि तेव्हा जाऊन आपण आपल्या देशाला कृषीप्रधान देश असं म्हणूया. तो जय हिंद आणि जय बळीराजा. बाय.